2 दिवसाच्या उन्हामध्ये एकदम असे वाळलेले आहेत हे बटाटे चिप्स. काही अर्धे असे केले खीस आणि अर्धे थोडेसे असे केलेले. ऊन पण चांगलं कडक पडलेले आणि असे भरपूर 5 किलोचे भरपूर झाले, पांढरे शुभ्र झालेले. फक्त करताना पाण्यात थोडासा तुरटीचा खडा. रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर चला तर आपण आज व्हिडिओला एकदम दिवस मावळायला सुरुवात केलेली. तर पहा दिवे लागण्याची वेळ व्हायली. तर चला तर म्हणलं आपण काय केलं, मी आलू भरपूर आणले होते. आमच्याकडे आलू म्हणते, कोणी बटाटा म्हणते. तर चला म्हणलं हे चांगले 5 किलो बटाट्याचे आपल्याला चिप्स बनवायचे. तर भरपूर आणले होते. मोठे मोठे बटाटे निवडून काढले, छोटे छोटे ठेवले. त्याचं पण काय तर बनवायचे. आणि आपण 5 किलो बटाट्याचे असे चिप्ससाठी आपण असे साल काढलेले. आणि आता ह्याचं काय करायचं, आता आज चिप्स खिसणीने असे खिसून ठेवायचे. आज संध्याकाळी रात्रभर पाण्यात ठेवायचे आणि सकाळी याचे चिप्स तयार करायचे. ह्या पाचशे सोडलेले भरपूर तरी झाले. थोडेसे लहान मोठे होते, 4-5 किलो. तर मस्तपैकी असं साल काढून झालेले. आणि इकडं छोटे छोटे आलू आहेत ना, आता याचं पण उद्या काहीतरी बनवू. तर चला तर आता हे काय करायचं आपल्याला, आता ह्या खिसणीच्या सहाय्यानं खिसून घ्यायचं. तर त्यासाठी आपण पाणी घेतलेले. तर मी काय करणार आहे, तर ह्या पाण्यात हे चिप्स खिसण्याच्या अगोदर याच्यात तुरटीचा खडा घालणार आहे. तर पहा हे मी यानं काय खिसायले या पा बघूत आपण. हे बघा या रेषाचं यानं हे पा हे चिप्स यानं होतात. आणि या पा हे रेषाचं आहे ना हे, तर हे याच्यानं, कारण लहान मोठे आलो ते दोन्ही बाजूने मी खिसायले. पूर्ण झाले बटाटे खिसायचे. तर मी काय केलं, लहान मोठे बटाट्यातून याच या पत्तीनंच खिसले. तर ह्या पास चिवड्यासारख्या झाल्या काही पत्त्या. ह्या पास झाल्या वाळल्या आपल्या चिवड्यासारखं होते. तेव्हा काही चिप्सच्या पडल्या, त्या पा काही काय असं चिवड्यासारख्या झाल्या. तर लांब काढ्या त्या पा असे. तर मी काय केलेले, याच्यात खिसलं आणि याच्यात टाकलं तुरटी टाकून, आणि नंतर याच्यातून धुवून या पाण्यात टाकलं. आता हे फुल पातेलं भरून हे रात्रभर ठेवायचं. आणि सकाळी मग ते काळे पडत नाहीत, काय नाही. याच्यात तुरटी टाकलेली पाण्यात वाजायला पा ह्या पा हे तुरटी. तर आता ही एकदा धुवून याच्यात ठेवलं ना, तर आता ह्याच्यात टाकायची तुरटी, म्हणजे चिप्स काळे पडत नाहीत. त्याच्यात रात्रभर छान राहतात पांढरे. मंडळी आता ह्या पाय खिस पूर्ण याच्यात काढलेल्या तुरटीचा खडा पण टाकलेले. मंडळी बटाट्याचा चिप्स काही खिस काही आपण हे पा रात्री खिसून ठेवलं होतं, झाकून ठेवलं होतं. आणि पाणी पण रात्री भरून ठेवलं या पा जारमध्ये. कारण आमच्याकडे लाईट पहाटे 4ला जाते आणि आत्ता 5:30 वाजलेले आहेत. तर पहा आता 5:30ला उठून दाराचं सडा हे टाकला, फारसं काम आवरून या पा चूल पेटवलेली आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे भरपूर. तर आता हे आपल्याला बटाट्याचा चिप्स उकळण्यासाठी. तर पातेलं चुलीवर ठेवण्याच्या अगोदर काय केलेलं, मी याला सोडा आपला निरमा आणि गोड तेल लावलेले. कारण हे जर लावलं ना तर पातेले पटकन निघतात काळे झाले चुलीवरचे. तर आणि कोणी माती पण लावतो, पांढरी माती, पण मी निरमा आणि तेल लावलेले. तर ह्या चूल पेटलेल्या मस्त. आता त्याला चांगलं खळखळ पाण्याला उकळा फुटू द्यायचा. इकडं पाण्याला उकळा तर पाहते आहे. मी यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे. तर यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि नंतर चांगले उकळे फुटतो. मस्तपैकी आलूचा खीस या पा छानपैकी शिजलेलं आहे. पा मस्त उकळा फुटलेलं आहे. आता 70-80% मस्तपैकी शिजून निघलेले. तर चला आता हे मी काय करणार आहे, माझ्या टोपल्याने चाळणीने नितळायला काढणार आहे.
हे काय करायचं छानपैकी आता हे निथळलेलं आहे ना चाळणीने, तर आता हे चांगलं थंड होऊ द्यायचं थोडंसं आणि नंतर मग पातळ पातळ उन्हाळा. आता हे एकदम असे थंड झालेले चांगले. तर चला आता ह्याला गच्चीवर न्यायचं पातळ असं वाळू घालायला. इथं सुती कपड्यावर घालणार आहे, बेडशीटवर छानपैकी धुवून ठेवलेलं ओलं करून. आणि असं पातळ पातळ घालणार आहे म्हणजे कसं लवकर लवकर वाळते. हे पहा असं हे पहा पूर्ण असं पातळ घालायचं, लवकर वाळते. पहा हे अशा पद्धतीनं पूर्ण असं पातळ असं बेडशीट घातलेले, कारण मी मेन कापडावर घातलेलं नाही, सुती बेडशीटवर घातलेले कपड्यावर. कारण सुतीवर सुती कपडा कसं पाणी ओसून घेते लवकर. काही वाळू घातलं ना आपण वाळवण्याचं तर पटकन वाळते आणि चांगलं पण असते सुती कपड्यावरचं, म्हणून मी सुती कपड्यावर घातलेले. त्यापाय छानपैकी पातळ आता हे 2 ते 3 उन्हात मस्तपैकी वाळून निघते. 2 दिवसाच्या उन्हामध्ये एकदम असे वाळलेले हे बटाटे चिप्स. काही अर्धे असे केले खीस आणि अर्धे थोडेसे असे केलेले. ऊन पण चांगलं कडक पडलेले आणि असे भरपूर पातळीचे भरपूर झाले, पांढरे शुभ्र झालेले. फक्त करताना पाण्यात थोडासा तुरटीचा खडा टाकायचा, एकदम पांढरे होतात. आणि मी काही सध्या आता तळून नाही दाखवणार, ज्यावेळेस मी तळण उपवासाला त्यावेळेस तुमच्याशी शेअर करेन. तर चला तर झटपट होणारे 2 दिवसात वाळणारे बटाटे चिप्स तुम्ही पण करून बघा आणि आवडलं जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल लाईक करा, शेअर करा न विसरता.